नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग सकाळचे 11:30 किंवा 12 वाजले असतील, तितकं मी पाहिलेलं नाही आहे. पण आमची जी धावपळ आहे ना सकाळपासून चालू आहे. अगोदर स्वयंपाक बनला, नंतर पापडाची पण तयारी मी करत होते. म्हणजे मला आज कुरड्या बनवायच्या होत्या, पण त्या अगोदर मला हरभरे जे आहेत ना ते पाण्यात घालून ठेवायचे होते. तर आता विचार करत आहे पापड बनवणं झालं तर बनवणार आहे, नाहीतर मी पीठ जे आहे ना तयार करून ठेवेन आणि सकाळी थोडंसं लवकर उठून मी शिजवून घालणार आहे. कारण दररोज पापड किंवा कुरडी मी बनवत आहे. म्हणजे गेल्या वर्षी बनवलं नाही त्याचा कळता आमदाच निघत आहे. म्हणजे 2 वर्षाचं एकत्रच मी बनवत आहे. तुम्ही म्हणाल ताई दररोज पापडच बनवते, कुरडीच बनवते. तर हो, आता उन्हाळा आहे, गरमी आहे, त्यामुळे जी आपली उन्हाळी कामं आहेत ते करत आहे. तुम्ही म्हणत होता की ते उपवासाचंही जे आहेत ते पण दाखव, म्हणजे पापड कारुडी कुरडी जेही उपवासात चालते एकादशीला वगैरे, हो ते पण शेअर करणार आहे. म्हणजे साबुदाणा, वरीचे तांदूळ किंवा बटाटा याचे पण आपण पापड किंवा कारुडी कुरडी हे बनवू शकतो आणि मी पूर्णपणे शेअर पण करणार आहे. पण आज मला काय करायचं होतं तर हरभरा आणलेला आहे डाळीसाठी. म्हणजे तूर डाळ तर बनवली मी, पण हरभरा डाळ बनवलेली नाही आहे. तर अर्धा क्विंटल हरभरे आणलेले. तुरीची डाळ पण मी अर्धा क्विंटलची बनवलेली आहे. म्हणजे वर्षभरासाठी मला दोन्ही डाळी अर्धा क्विंटलच्या लागतात. आणि जी मूग आणि उडीद आहे, नंतर मसूर आहेत, म्हणजे मसूरची डाळ ही बनवतो आपण, ते जास्त प्रमाणात लागत नाही. 5-5 किलोचं बनवलं तरी पण वर्षभर जातं, कारण आपल्याला ते दररोज बनवायचं नसतं. कधीतरी हे खाऊन कंटाळा आला, जे रोजच्या भाज्या आहेत ते खाऊन कंटाळा, तर आदलून बदलून म्हणलं तर आपल्याला उडीद डाळ किंवा मूग डाळ, मसूर डाळ हे बनवत असते मी. पण तूर आणि हरभरा हे दोन्ही मात्र अर्धा क्विंटल मी वर्षाला डाळ करून घेते. आणि खरेदीची डाळ मी आणत नाही, कारण ते टिकतच नाही. आपण जास्तीत जास्त किती एक 4-5 वेळा उन्हाला टाकतो. दररोज वरती उन्हाला टाकणं काय आपल्याला होणार नाही, आणि दरवेळेस चाळणी करून ठेवणंही होणार नाही. त्यामुळे ना ते डाळीमध्ये लाल नुशा होतात. जे आपण खरेदी डाळ घेतो, जी बनवलेली डाळ घेतो, मला असं वाटतं ते खूप दिवसापूर्वी बनवले असतील आणि त्याला काहीतरी पावडर वगैरे लावून ठेवतात. जसं घरी आणलो की तसं ते खराब होतात, आणि 1-2 किलो आणून ते काय आपल्याला खाणं परवडणार नाही आहे. जसं गावाकडे डाळी बनवत होते मी तसेच बनवते इथं पण आल्यानंतर. हरभरे घेते, तुरी घेते आणि डाळी बनवते घरच्या घरी. थोडंसं आहे तामझाम, पण वर्षभर टिकून राहतं हे. त्यामुळे मी अशा प्रकारे करते. तर कशा पद्धतीने मी हरभरा डाळ बनवत आहे पूर्णपणे शेअर करणार आहे. म्हणजे डाळ बनवायला जास्ती वेळ लागत नाही, हरभरे तयार करायलाच आपल्याला थोडंसं वेळ लागतो. यामध्ये जीही प्रोसेसिंग असते तयारीमध्ये असते. हरभरे व्यवस्थित तयार केलो तर डाळ ही परफेक्टच बनणार आहे. तर इकडे हरभरे जे आहेत ना मी पूर्ण पातेले बकेटं भरून घेतलेले आहेत, कारण एकत्रच आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आणि एक माझ्याकडे इथं चूक काय झाली की हरभरे जे आहे ना चाळणी करायची होती, पण माझ्याकडे चाळणी नव्हती याच्या साईजची. एक होती छोटी होती, एक होती खूप मोठी होती, पूर्ण हरभरेच गळत होते त्यानं. त्यामुळे मी काय केलं, चाळणीच नाही केली याला. आणि नंतर मला काय परेशान झाली ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर समजेल तुम्हाला. तर तुम्ही जर डाळीसाठी हरभरे आणले तर अगोदर चाळणी वगैरे करा त्याची, म्हणजे हरभऱ्याच्या साईजची हरभऱ्याची चाळणी भेटते, ते आणून करा. माझ्याकडे नव्हती म्हणून मी तसंच केलेलं आहे. तिकडे सगळे हरभरे जे आहेत ना खाली नेऊन ठेवलेले आहेत, आणि एकत्रच सगळे हरभऱ्यामध्ये पाणी आपल्याला भरायचं आहे. मोठं एकच भांडं नाही, म्हणून मी अशा प्रकारे 4 भागामध्ये याला डिवाईड केलेलं आहे. म्हणजे बकेटन पातेलेन हे सगळं घेतलेलं आहे, आणि पूर्णपणे पाणी यामध्ये गच्च भरायचं आहे. आणि तासभर आपल्याला ठेवायचं, म्हणजे हरभरा व्यवस्थित फुलला पाहिजे. 1 तासामध्ये परफेक्ट फुलला जातो हा. आणि बघू शकता हरभरे थोडेसे असे आहेत ना, यामध्ये माती आहे, नंतर 1-2 हरभऱ्याचे घाटे आहेत, काडे आहेत, खूप असे आहेत. तर असं म्हणजे मार्केटमधून आणलो तर असे हरभरे भेटत नाहीत, व्यवस्थित भेटतात. पण हे म्हणत होते कुठेतरी दोस्ताच्या इथं हरभरे आणलेले आहेत, म्हणजे त्यांच्या शेतामध्ये रास केलेले आहे, त्यामुळे थोडंफार यामध्ये कचराही होता, पण स्वच्छ धुल्यानंतर जाणार आहे. पण इतकं झालं की मला चाळणी जर केलं असतं तर इतकं धुवायची गरज लागली नसती. तर बघू शकता पूर्ण असं झालेलं पाणी, पूर्ण चिखल जे यामध्ये माती होती ना ते खडे विरघळून एकदम काळपट पाणी झालेलं आहे. काड्या पण सगळ्या वरती आलेल्या आहेत, आणि जे 1-2 घाटे होते ते पण वरती आलेले आहेत. तर असो आता 3-4 वेळा मला धुवावं लागेल, पण त्या अगोदर हे जेवण करायला आलेले आहेत. तर यांना अगोदर जेवायला वाढते, मी पण जेवण करते, मगच्या कामाला मी लागणार आहे. तर आमचं जेवण खाणं झालं आहे, परत गॅरेजला गेलेले आहेत, आणि मी आणि दीपक हरभरे धुवत आहो. म्हणजे दीपक आहे मदतीला, मग सगळी कामं माझी सुरळीत होत आहेत. एकट्याला ना खूप कामाचा लोड झाला असता, एकट्याने ही कामं होत नाहीत, खूप धावपळ होते आपली. तुम्ही म्हणत होता की ताई दीपक ट्रेनिंगला गेल्यानंतर लवकर येणार नाही, तुला त्याची आठवण खूप येणार आहे, खूप मिस करशील तू. तर हे काय सांगायच्या गोष्टी आहेत का ताई? ते विचार करूनच माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेस माझी काय अवस्था होणार काय माहिती. म्हणजे दीपक जेव्हा ट्रेनिंगला गेलेला होता ना, म्हणजे अहमदपूरला ट्रेनिंगला होता तो, त्यावेळी ती मला असं झालेलं होतं. म्हणजे कधी लहानपणापासून मी लेकरावाला सोडून कधीच राहिलेली नाही. म्हणजे जसं मामाच्या गावाला जातात मुलं, सुट्ट्यामध्ये इकडे तिकडे जात असतात, पण दीपक दिनेश कधी मला सोडून आजपर्यंत गेलेले नाही आहेत. अचानकच दीपक जसं 12वी संपली त्याची, तसं
ट्रेनिंगला जातो म्हणलं त्यावेळेतच मी म्हणलं की बाबा माझे डोळे छाडू कोणी होऊ नका. पण हेही बघा योग्य नाही आहे. मुलांना जर लाईफमध्ये काही करायचं आहे तर त्यांना जावंच लागतं, करावंच लागतं. हे मी माझ्या मनाची समजूत काढलेली आहे. कधी सोडून माहीत नाही मला मुलांना, पण आता कामाबद्दल ह्याच्याबद्दल जावंच लागतं, गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. पण जेव्हा दीपक 6 महिने ट्रेनिंगला जाणार आहे, म्हणत आहे 6 महिने, पण तिथं गेल्यानंतर किती दिवस लागणार आहेत काय माहिती. तो विचार करूनच मला रडू येतं की उद्या चलून दीपक गेल्यानंतर माझी काय अवस्था होणार आहे. कामाचं काय, आपण काम थोडंसं मागं पुढं होतं, एकट्याची धावपळ होते, काम होतं, पण मुलं जेव्हा डोळ्याच्या आडवं होतात ना, सतत त्यांची आठवण येत असते. कारण आपण लहानपणापासूनच कधी सोडून माहीत नाही, कुठं जाऊ देऊन माहीत नाही. अजिबात मला सोडून कुठेही गेलेले नाही आहेत. पण अचानक आता कामाबद्दल यांच्या जॉबसाठी यांना जावं लागतं आणि जाणं हे गरजेचंच आहे. जीवनात काही करायचं आहे तर बघा बाहेर जावंच लागतं. तर असं ताईनं इकडे हरभरे जे आहेत ना 1 तासभर पाण्यात भिजत ठेवले आहेत आणि यामध्ये हरभरे मला असे वाटतात ना अर्धे व्यवस्थित भिजलेले आहेत आणि अर्धे भिजले आहेत. म्हणजे तासभर मी हरभरे पाण्यात ठेवलेले होते, यामधले फक्त अर्धे हरभरेच व्यवस्थित भिजलेले आहेत आणि अर्धे जे आहेत ना तितके व्यवस्थित फुललेले नाही आहेत. सो मी पूर्णपणे हरभरे जे आहेत ना 1 वेळा पाण्यातनं काढलं, चाळणीमधनं थोडं थोडं टाकून मी धुवून घेतलं. कारण यामध्ये खूप माती आहे, खडे आहेत, काड्या आहेत. काड्या काही वरती पोहून आल्या, ते वेगळ्या केल्या, पण माती जे आहे ना ते पूर्ण पाणी जे आहे ना गदळ झालेलं होतं. तर 3-4 वेळा मी पाणी चेंज केलेले पूर्ण हरभऱ्याचं. आणि जे खडे असतात ना, यामध्ये वाळूचे खडे वगैरे आहेत, ते बुडाला बसलेले आहेत. म्हणजे वरचे हरभरे आपल्याला घोळून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम असं हात घालून घेतलं तर खड्यासहितच येतात. ते वरचे हरभरे घ्यायचे, म्हणजे बुडाला जे आहेत ना पाण्यामध्ये खडे बसतात. तर 3-4 वेळा मी पाण्यातनं स्वच्छ धुवून घेऊन आता चांगल्या पाण्यात टाकलेले आहेत. तर बघू शकता यामधले अर्धेच हरभरे फुललेले आहेत, अर्धे फुललेले नव्हते. तर मी आणखीन अर्धा तास हरभरे पाण्यात फुलत ठेवलेले होते. म्हणजे टोटल 1.5 तास हरभरे पाण्यात ठेवले आणि परत मी दुरडीमध्ये काढून पोत्यामध्ये, म्हणजे जी कलदानी पोतं आहे ना त्यामध्ये आपल्याला घालून ठेवायचं आहे. आज दिवसभर तसंच झाकून ठेवणार आहे. म्हणजे रात्रभरात व्यवस्थित ते फुलले जातील आणि परफेक्टच डाळ बनणार आहे. कुठेही आपली डाळ बिघडणार नाही. तर जी ही डाळ बनवायची प्रोसेसिंग असते ना ते आपल्याला हरभरे तयार करण्यामध्येच असते. हरभरे व्यवस्थित तयार झाले ना डाळ परफेक्टच बनते. जी तामझाम असतं ना ते हरभरे तयार करण्यामध्येच असतं. तर हरभरे जे आहेत ना डाळीसाठी मी पोत्यात भरून ठेवलेले आहेत. आता उद्या आपल्याला उठल्यानंतर अगोदर ते जे हरभरे आहेत उन्हाला टाकायचे आहेत. तर जी तयारी आहे आता ती उद्या करणार आहे. तर आता काय करत आहे तर मला कांदे भरून ठेवायचे आहेत. म्हणजे कांद्याचं पोतं आणलेलं आहे, 5 मन कांदे आणलेले आहेत, 50 किलो. तर सगळे कांदे निवडून ठेवायचे. त्यामध्ये पाचोळा आहे, एखादी कांदा खराबही निघतो, तर ते पण काम करायचं आहे. पण त्या अगोदर म्हणलं काहीतरी खावं. तर इकडे आईस्क्रीम मी बनवून ठेवलेली आहे काल. तर बघू शकता एकदम परफेक्ट ही आईस्क्रीम बनलेली आहे. कशा पद्धतीने बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असावं. एकदम सोपी पद्धत आहे. कस्टर्ड जे आहे ना ते शिजून फ्रीजला ठेवलं, नंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे एका दिवशी बनते तसं काही नाही. 1 तास 1.5 तास आपल्याला फ्रीजला ठेवायचं आहे कस्टर्ड शिजून. नंतर मग मिक्सरला दूध साखर टाकून आणखीन 1 वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि 2 तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे फुल मिडियमवर करून. परफेक्ट आईस्क्रीम म्हणून तयार होतं, जसं मार्केटमध्ये भेटते ना तशाच प्रकारे. तर आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आता कांदे काढून बसलेले आहे. तर हे 50 किलो कांदे आहेत. म्हणजे कसं आहे ना कांदे आता संपलेले आहेत आणि जसं आपण मार्केटमधनं 1 किलो 2 किलो 3 किलो असं घेतो ना, खूप महाग पडत आहेत ते. म्हणजे इकडे तर 30 रुपये किलो भेटत आहेत आणि अशा प्रकारे एकत्र कांदे घेतो ना 50 किलो तर थोडंसं कमी पडतं. तर आणलेले आहेत. तर मी आणि दीपक आता हे सगळे कांदे जे आहेत ना निवडून ठेवणार आहोत. कारण आता एकट्याला होणार नाही आहे, कारण आणखीन आपल्याला दुसरीही कामं खूप सारे आहेत. पापडाचं जे आहे ना ते ठेवूनच दिलं, मी केलेली नाही, कारण खूप लेट झाला मला हरभरे वगैरे जे आहे ना ते तयार करण्यासाठी, पोत्यामध्ये बांधून ठेवण्यासाठी. परत कांदेही निवडायचे होते. परत जी आपली रोजची कामं होती ती पण आहे. आणि किचनमध्ये बघू शकता तुम्ही खूप पसारा झालेला आहे. म्हणजे अगोदर मी कांदे निवडून काढणारे, पोतं आणि हॉलमध्ये ठेवले. आता जी डाळीदुळी बनत आहेत किंवा काही आता वर्षभराचं जेही माल आहे ते येणार आहे, सगळं हॉलमध्ये टाकतात. मग नंतर नीटनेटकं करून व्यवस्थित लावून ठेवणं, वर्षभर ते टिकून राहावं अशा प्रकारे ठेवणं, वाळवून ठेवणं, हे सगळं कामं जे आहे दिवसभर माझी चालत असतात. म्हणजे जेही आपलं वर्षभराचं असतं ते आपण उन्हाळ्यामध्येच तयार करून ठेवतो. पापड, खारुडी, कुरडी, कांदे, डाळीदुळी सगळी हे कामं आताच करायची असतात आपल्याला. म्हणजे व्यवस्थित ऊन देऊन आपल्याला 1-2-3 दिवस उन्हामध्ये वाळू घालून पोत्यात भरून ठेवलं तर वर्षभर काहीच होणार नाही, वर्षभर ते टिकून राहतं. तर इकडे सगळे कांदे जे आहेत ना
पाचोळा वेगळा केलेला आहे। यामध्ये 1-2 कांदे खराब पण निघालेले होते, तर ते कांदे वेगळे केलेले आहेत, म्हणजे रेग्युलर आपल्याला स्वयंपाकाला लागणारे ते अगोदर मी घेतलेलं आहे। आणि जे चांगले कांदे आहेत निवडून इकडच्या किचनमध्ये आणून आम्ही ठेवत आहोत, इथे स्टोअर केलेला आहे। म्हणजे इथं जवळपास 2 खिडक्या पण आहेत, हवाही येत राहील व्यवस्थित, समोर दार पण आहे। आणि कसं आहे इथं थोडंसं स्पेस आहे, जास्त येणं जाणं नाही आहे, म्हणून मी तिकडच्या रूममध्ये जे कांदे टाकलेले आहेत, म्हणजे जसं पाचोळा झाला, काही कांदा एखादी खराब झाला तर आपल्याला काढता येईल, तिकडे टाकले। बघू शकता इतका पाचोळा निघालेला आहे। तर पूर्ण पाचोळा भरून मी पूर्ण घर झाडून घेते, कारण घरभर पाचोळा असा उडून झालेला आहे। तर ही कामं करताच मला दुपार झालेली होती, तर वेगळी कामं काढलीच नाही मी कुठलीही, हीच केलेली आहे। आणि जे काल केलेले पापड होते ते पण मी इकडं वरच्या स्टोअरमध्ये आणून ठेवलेले होते, कारण काल अचानकच थेंब यायला सुरू झाली, म्हणजे उन्हातच पाऊस आला, मला काहीच सुचलं नाही। तर तसंच उचलून मी सगळं एकत्रच केलं, म्हणजे एकाच कपड्यावरती आम्ही घातलेलं होतं। असा विचार केला की वेगवेगळं निवांत काढूया, पण वेगवेगळं काढायला वेळच भेटला आणि एकदम अशी हवा आली आणि थेंब यायला सुरू झाले, तर तसंच मी एकत्र करूनच आणून इथं ठेवलेलं होतं। तर आता एक मी काढत आहे। बघू शकता पापड खारुडी जे कुरड्या आहेत ना व्यवस्थित वाळलेल्या आहेत, म्हणजे दिवसभर ऊन होतं, पण येऊनच्या वेळेत अचानकच पाऊस आला, तर वातावरणाचं काहीच नक्की नसतं, कधी पाऊस येईल कधी ऊन येईल काही सांगता येत नाही। तर असो, हा दुसरा दिवस आहे। तर सकाळचे 8 वाजलेले आहेत, तर जी माझी मॉर्निंगची कामं होती ती आवरली आणि अगोदर मी हरभरे उन्हाला घालाय वरती आलेली आहे, मी आणि दीपक। तर दीपक एक चुंगडं मला आणून देत आहे, म्हणजे 2 पोत्यात मी डिवाईड केलेलं आहे, अर्धा क्विंटल हरभरे आहेत। तर जे कलतानी पोतं होतं ना त्यामध्ये घालून मी रात्रभर ठेवलेले होते, व्यवस्थित फुललेले आहेत। आता आपल्याला दिवसभर ऊन द्यायचं आहे, तर ऊन कसं द्यायचं, एक वेळा घातला आणि नंतर ना त्याला सतत दिवसातनं 4-5 वेळा त्याला हात द्यायचा आहे, म्हणजे हरभरे खालीवरी होतात आणि व्यवस्थित ते वाळले जातात। एकदम वाळवायचंही नाही आहे आणि एकदम ओले राहायचे नाही, ते थोडंफार वाळलं ना, म्हणजे जसं आपण आता कसं सांगू तुम्हाला समजत नाही मला, पण म्हणजे जेव्हा मी डाळ बनवेल ना त्याच वेळी तुम्हाला समजून सांगेल, म्हणजे डाळ वगैरे मी कशा पद्धतीने पूर्ण शेअर करणार आहे। या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला आल्या पाहिजे, म्हणजे आपण सतत मार्केटमधनं डाळ आणतो असं नाही आहे, डाळ ती व्यवस्थित राहत नाही, तर घरच्या घरी डाळ बनवा, वर्षभर टिकून राहते, खराबही होत नाही। आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे बघा, कुठलीही गोष्ट आपण शिकलो तर व्यर्थ जाणार नाही। आणि एक ताई म्हणत होत्या की त्यांना म्हणजे रांगोळी बनवा येतं, मेहंदी नवीन डिझाईनची काढता येते, स्वयंपाक पण येतो, त्यांनी 2 रेसिपी शेअर पण केल्या मला कमेंटमधनं। तर त्या ताई म्हणत होत्या की त्यांना व्हिडिओ बनवायचे आहेत, पण कसं सुरुवात करावं हेच समजत नाही। तर सुरुवातीला असंच होतं, एक वेळा सुरुवात केलो ना आपण तर त्यामध्ये म्हणजे आपलं इंटरेस्ट वाढत जातं आणि आपल्याला ते येत जातं। अगोदर थोडंसं जड वाटतं की कशा पद्धतीने बनवायचं, काय म्हणायचं, काय सांगायचं असं होतं, पण सुरुवातीला थोडे दिवस, एक 15 दिवस, महिनाभर आपल्याला असं होतं, पण नंतर ना सगळं परफेक्ट होतं। तर ताई तुम्ही सुरुवात करा आणि जीही तुमच्यात कला आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर येईल आणि ज्यांना येत नाही, खूप काही ताईंना काही गोष्टी शिकायला मिळतील, काहीतरी नवीन युनिक त्यांना शिकायला भेटेल, तर नक्की सुरुवात करा। तर इकडं पूर्णपणे हरभरे दीपक वरती घेऊन आलेला आहे, म्हणजे 2 चुंगडे मी केलेले होते 25-25 किलोचे, आणि हे ओले झाल्यामुळे खूप वजन झालेले होते, तरी पण दीपक घेऊन आलेला आहे। म्हणजे थोडंफार 2 भागात डिवाईड करून आणलं तरी पण चालतं, पण नाही ऐकत मुलं, सगळेच घेऊन आलेला आहे। आणि अशा प्रकारे पातळ वाळू घातलेला आहे मी, एकदम पातळ घालायचं आहे कपड्यावरती, आपल्याला पोत्यावरती वगैरे घालायचं नाही आहे, व्यवस्थित वाळणार नाही ते। पातळ साडीचा कपडा अंथरलेला आहे मी, त्यावरती एकदम पातळ पसरवून आलेले आहे। तर हरभऱ्याचं काम झालं, आता आलेले दूध वगैरे गरम केलं, म्हणजे जी ही मॉर्निंगची कामं होती ती अगोदर आवरली आणि स्वयंपाकी झालेला आहे। दूध आत्ता आलेले, म्हणजे दुधाची काही टायमिंग नसते, कधी 8ला येतं तर कधी 9 वाजता येतं, पण तितकं उशीर झालेला आहे, 8:30 वाजता दूध आलेलं आहे। तर दूध अगोदर गरम केलं, चहा बनत ठेवलेला आहे, आणि इकडे दीपक दिनेशला दूध पण ओतून ठेवलेलं आहे, म्हणजे चहा वगैरे घेत नाही ते दोघंही, दूध पित असतात हळद टाकून, त्यामध्ये साखर पण नसते असं आहे। म्हणजे लहानपणापासूनच मी मुलांना सवय लावलेली नाही चहाची, कधी चहा पित नाही ते दोघंजण, पण मला अशी सवय आहे ना चहाची, अजिबात चहा सुटत नाही, खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे। चहा जर तुम्हाला सवय नसली ना ताईंनो तर कधी चहा पिऊ नका, चहा एवढं खराब काहीच नाही आहे, खूप प्रॉब्लेम होतात, पित्ताचा प्रॉब्लेम वाढतो, खूप त्रास होतो मला, तरी पण अशी सवय झाली आणि लहानपणापासून चहा पिते मी, त्यामुळे आता सुटतच नाही ते, कितीही प्रयत्न करू मी। ज्या दिवशी चहा पित नाही ना त्या दिवशी डोकं जड येतं आणि मी अजिबात उठत नाही, कुठलंही काम होत नाही। मी ट्राय केलेला आहे भरपूर वेळा की 1-2 दिवस चहा न पिलं तर काय होणार आहे, खूप प्रयत्न केला, पण चहा हा सुटतच नाही आहे माझा। आणि जेव्हा मी डिकाशन चहा पिते ना बिंदुदाचा, त्यावेळी ते असं होतं की चहा पिल्यासारखंच वाटत नाही, जसं दररोजच्या प्रकारे चहा बनवते ना दूध वगैरे टाकून, तसा चहा पिला तर पिल्यासारखा वाटतं, नाहीतरी चहा पिल्यासारखं वाटत नाही, असं माझं झालेलं आहे। तर असं इकडे मी तांदूळ वाटत आहे, कशासाठी तर मला कुरडी बनवायची आहे, पण यावेळी मी बनवणार नाही,
तांदूळ तयार करते आणि ठेवून देते, कारण लेट खूप झालेलं आहे मला ही ती कामं करण्यामध्ये. परत आज मला डाळही बनवायची आहे, दिवसभर इतकी धावपळ होणार आहे माझी. आणि कशा पद्धतीने मी डाळ बनवणार आहे पूर्णपणे शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. दररोज माझी व्हिडिओ सकाळी 10:30 वाजता, कधी कधी टायमिंग मागं पुढं होतं, कधी कधी 10:30 वाजता, कधी कधी 11 पण वाजतात. तर व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण मी कशा पद्धतीनं काय काय करते पूर्ण शेअर करत असते. माझी डेली रुटीन, माझं सुख दुःख, माझं जे आहे ना, एक एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्की बघा आणि एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही लाईक करत नाही ताईंनो, तर लाईक करा. तुम्ही लाईक केल्यामुळे ना मला खूप सपोर्ट भेटतो, छान वाटतं. व्हिडिओ बनवायला एक वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये, आणि एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. आपण व्हिडिओ बघून फक्त 10 किंवा 15 मिनटात संपवतो, पण ही जी व्हिडिओ मी बनवते ना, पूर्ण दिवस जातो माझं यामध्ये. तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे. आता मी इकडे बनवते भाजी, म्हणजे सकाळी जी स्वयंपाक बनला, वरण भात हे बनवलेलं आहे. आता मला भाजी आणि भाकरी बनवायचं आहे. बाबांचंही आवरत आहे, म्हणजे आंघोळ वगैरे होत आहे. बाबांची आंघोळ थोडंसं लेटच होते आणि चहा घेत नाहीत, त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर त्यांना जेवायला लागतं, तोपर्यंत मी भाजी तयार करते. तिकडे मी दुधी घेतलेली आहे. तुम्ही म्हणत होता की अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की दुधी व्यवस्थित येत नाहीत किंवा दोडका पण व्यवस्थित येत नाही, म्हणजे आतमधून फप्पूस असतो, कडू राहत नाही. तुम्ही म्हणत होता की ते कडू जर दुधी असली तर अगोदरच चेक करून भाजी बनवू नको, कडू वगैरे निघत नाही ताई, फक्त फप्पूस राहते इतकं म्हणलेलं होतं तुम्हाला मी, म्हणजे व्यवस्थित भेटत नाही आहेत. तरी पण ही व्यवस्थित आहे, तितकी हे नाही आहे, म्हणजे छान कवळी आहे. तर साल काढून घेतली आणि बारीक बारीक मी इकडं कट करून घेत आहे. म्हणजे दुधीची भाजी बनवण्याची खूप सारी पद्धती आहेत वेगवेगळी, म्हणजे आपण जसं मी अगोदर शेअर केलेलं होतं तुम्हाला, याचं जे ना बेसन वगैरे टाकून आपण याची गोळी बनवून भाजी बनवू शकतो. म्हणजे दुधीचे कोफ्ते बनवायचे आणि भाजी बनवायची, लहान असो मोठे असो सगळे आवडीनं जेवण करतील, खूप छान लागते. पण त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. तर ज्या दिवशी घाई गडबड असते त्या दिवशी अशा प्रकारे भाजी बनवते, अशी पण खूप छान बनते. तर बाबांचा आवरलेला आहे, तर पटकन भाजी बनवून घेते. तर कशा पद्धतीने बनवत आहे, तर दुधी बारीक कट करून घेतलेले आहे, लसूण ठेसून घेतला, एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, नंतर मी कांदा टाकला आणि लसूण टाकलेला आहे. म्हणजे कांद्याचा कलर हलका असा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की लसूण टाकायचा आहे आपल्याला. परतून घेतलेलं आहे थोडा वेळ, नंतर टाकलेलं आहे धना पावडर, हळदी पावडर, परतून घेऊ. आता टाकूया जी दुधीच्या फोडी बनवल्या ते टाकायचे आहेत आणि थोडा वेळ फोडणीमध्येच आपल्याला परतून घ्यायचं आहे. परत मला भाकरी पण बनवायची आहे, त्यात चपाती वगैरे बनवलेली नाही आहे, कारण कोणालाही चपाती खायची नाही आहे, भाकरीला पसंती दिली जाते जास्त प्रमाणात, मुलं असो मोठे असो. चपाती कमी प्रमाणातच बनते घरी, म्हणजे टिफिनला वगैरे द्यायची असली तर चपाती बनवते, नाहीतरी घरच्या घरी म्हणल्यानं भाकरीच मी बनवत असते. आणि तुम्ही म्हणत होता की ताई दही वडे बनवून दाखव, तर हो लवकरच ही रेसिपी मी शेअर करणार आहे. तर इकडं दुधी जे आहे ना फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घेतलेली आहे, म्हणजे फोडणीचा टेस्ट यामध्ये छान उतरला जातो. नंतर मी लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. परतून घेऊ, पाणी वगैरे टाकणार नाही, म्हणजे सुकी भाजी बनवणार आहे, कारण वरण वगैरे मी बनवलेलं आहे, वरण भात आणि सुकी भाजी भाकरी हेच बनणार आहे. तर भाजी बनत आहे कमी गॅसवरती, तोपर्यंत मी पापड भरून ठेवते. तरी पापड बघू शकता परफेक्ट वाळलेले आहेत, म्हणजे 2-3 दिवस वरतीच ठेवलेले होते मी, व्यवस्थित वाळलेले आहेत. आता मी डब्यात भरून ठेवणार आहे. कुरडी पापड एकदम मी व्यवस्थित असा वाळलेला आहे आणि मी तळून पण दाखवलेलं आहे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये. एकदम छोटासा पापड दिसत आहे, जसं आपण तेल कढईमध्ये घेतलं आणि पापड टाकलं ना पूर्ण कढई भरते पापडाने, तशी एकदम व्यवस्थित हे फुलत आहेत, खूप छान बनतात आणि खाण्यासाठी तितकेसे टेस्टी बनलेले आहेत. तर पापड वगैरे मी डब्यात भरून ठेवलेले आहेत. आणि आता इकडे बघत आहे भाजी, म्हणजे संग खूप सारी कामं माझी होत असतात, हिंडत फिरत घरभर प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक काम रेडी असतं, फक्त आपल्याला करण्याची गरज असते. तर जोपर्यंत भाजी बनत होती तोपर्यंत पापड आणि कुरड्या भरून ठेवलेल्या आहेत, भाजी पण बनलेली आहे, उतरावून ठेवली आणि आता पटकन भाकरी बनवून. तर बघू शकता एकदम मस्त अशा टम्म फुलून ज्वारीच्या भाकरी बनवून तयार होत आहे. तर कशा पद्धतीने बनवत आहे, पीठ अगोदर ज्वारीचं मी चाळून ठेवलेलं आहे, म्हणजे दररोजच्या दररोज थोडंसं पीठ चाळण्यामध्ये भरपूर वेळ जातो. तर एकत्र सगळं पीठ चाळून ठेवलेलं आहे. जेव्हाही भाकरी बनवायची आहे पीठ घ्यायचं आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला जी प्रोसेसिंग असते पीठ मळण्यामध्ये असते, व्यवस्थित पीठ मळून घेतलं ना ज्वारीचं, तर भाकर जे आहे ना व्यवस्थितच बनली जाते, म्हणजे मऊसूत अशा फुलून टम्म भाकरी बनून तयार होतात. तर पीठ मळून घेतलं आणि थोडंसं पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे, खालच्या साईडला कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे, जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ आपल्याला भाकर बनवून घ्यायची आहे. तव्यावरती टाकायचे, लोखंडी तवा आहे हा, आणि पाणी फिरवून घ्यायचं, पटकन भाकर पलटून घ्यायची आणि पलटल्यानंतर एका साईडला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे, मगच पलटायची आहे. तर बघा एकदम मस्त अशी फुलली जाते. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. बाय बाय, टेक केअर.